नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नवीन सरकारी भरतीविषयी माहिती घेऊ। आज नगर परिषद भरती याविषयी तुम्हाला डिटेल माहिती देत आहे। नगर परिषदमध्ये शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, संगणक, लिपिक व इतर रिक्त पदांसाठी भरती जाहीर। तर नगर परिषदमध्ये अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांकरिता शिक्षकांची व निदेशक FTI व संगणक, लिपिक, प्रयोग सहाय्यक, परिचर व शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे। भरतीची जाहिरात मुख्याधिकारी निवड श्रेणी अध्यक्ष नगर परिषदद्वारा प्रकाशित करण्यात आली आहे। पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी। पूर्ण जाहिरात व सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे। बघा, भरती विभाग कोणता आहे? नगर परिषदद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। पदाचे नाव आहे शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, संगणक, लिपिक व इतर पदे। शैक्षणिक पात्रता आहे 9वी, 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहे। ही पद्धत अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। निवड प्रक्रिया ही इंटरव्ह्यू बेस असणार आहे, म्हणजे मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे। पदाचे नाव आहे व्याख्याता, निदेशक, FTI, संगणक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, शिपाई। यांची व्यावसायिक पात्रता आहे MA इंग्रजी B.Ed द्वितीय श्रेणी, MA हिंदी B.Ed द्वितीय श्रेणी, म्हणजे MAला B.Edला द्वितीय श्रेणी असलेली पण उमेदवार इथे पात्र आहे। एक हिंदी शिक्षक आणि इंग्रजी शिक्षक म्हणून पाहिजे त्यांना। मराठी समाजशास्त्र शिक्षक पण पाहिजे, गणित शिक्षक पण पाहिजे। गणित शिक्षकासाठी MSc B.Ed द्वितीय श्रेणी, फिजिक्स भौतिकशास्त्र शिक्षक MSc B.Ed द्वितीय श्रेणी, रसायनशास्त्र शिक्षक MSc B.Ed द्वितीय श्रेणी, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, तसेच कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, हे सगळ्यांचे शिक्षक त्यांना हवे आहेत। त्या सगळ्यांसाठी MSc झालेली आवश्यक आहे, कारण हे कॉलेजसाठी 11वी 12वी। संगणक शिक्षक जर व्हायचं असेल तर संगणक विज्ञान शिक्षक तर BE MSc पाहिजे। इलेक्ट्रॉनिक्स BE MSc, फिशरी MSc, मत्स्यशास्त्र प्राणीशास्त्र पाहिजे आणि B.Ed पण पाहिजे। संगणक विज्ञान पॉलिटेक्निक पाहिजे आणि संगणक विज्ञान पाहिजे त्यांचं। लिपिक वर्ग 12वी पास पाहिजे लिपिक जर व्हायचं असेल तर, आणि संगणक ऑनलाईन माहिती भरणे आली पाहिजे, टॅली पण झालेली पाहिजे। लॅब असिस्टंट जर व्हायचं असेल तर 12वी पास पाहिजे, सायन्समधून 12वी पास झालेलं पाहिजे। शिपाईसाठी 9वी पास असले तरी चालेल। आणि रिक्त पदे किती आहेत? 32 रिक्त पदे आहेत आणि नोकरीचे ठिकाण आहे हिंगणघाट। दिनांक 16/7/2024 मंगळवार, वेळ सकाळी 10 वाजता उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस GBMM हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे उपस्थित राहावे। 16 तारखेला म्हणजे आजच्या 8 दिवसा, आज मंगळवार आहे, आजपासून 8 दिवसांनी म्हणजे 16 तारखेला पुढच्या मंगळवारी तिथे तुम्हाला मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचं आहे। उमेदवाराला सांगण्यात येते की मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक दस्तावेज, सर्व वर्षाचे उत्तीर्ण अनुत्तीर्ण गुणपत्रिकासह वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
व इतर आवश्यक सर्व कागदपत्राची मूळ प्रत व छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख आहे 16 जुलै 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेण्यात येईल आणि मुलाखतीचा पत्ता आहे GBMM हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. वरील माहिती ही थोडी अपूर्ण आहे, त्यामुळे PDF वाचूनच अर्ज करा. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ही अशा प्रकारे भरती आहे. यामध्ये शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, संगणक, लिपिक, शिक्षक या सर्वांची भरती होणार आहे. तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आजपासूनच सर्व कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात करावी. तर हा चांगला गोल्डन चान्स आहे, सर्व कोणीही मिस करू नये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ज्याला कोणाला आवश्यकता असेल ते तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन जाहिरात सहित.